दिवशी काय करावं आणि काय करू नये, तर नागदेवतेच्या मूर्तीला दूध, मिठाई आणि फुलं अर्पण करावी. नागपंचमीला मंत्रांचा जप करावा. शिवाय ज्यांच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावं. आता या दिवशी काय करू नये, तर नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये, त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो असं म्हणतात. शिवाय या दिवशी झाडं तोडू नये, यामध्ये लपलेल्या सापांना सुद्धा इजा होऊ शकते. शिवणकामाशी संबंधित कोणतेही कामं करू नये, कारण ते अशुभ मानले जातात. याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नये. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष किंवा कालसर्पदोष असतील तर त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी श्री सर्पसुक्ताचं पठण नक्की करावं. त्या व्यक्तीला याचा फायदा होऊ शकतो. यासोबतच सर्व दोषांपासूनही मुक्ती मिळू शकते असं सांगितलं जातं. शिवाय नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करण्यास सांगितलं गेलंय. धार्मिक मान्यतेनुसार चांदीचा संबंध हा नागदेवतांशी आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणं हा नागदेवतेला प्रसन्न करण्याचा उपाय मानला गेलाय. शिवाय चांदीला संपत्तीचं प्रतीक मानले जातं. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी केल्यानं संपत्तीत वाढ होते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहते असं म्हणतात. शिवाय चांदीला शांती आणि समृद्धीचं प्रतीक देखील मानलं जातं. त्यामुळे चांदीच्या वस्तू खरेदी केल्यानं घरात शांती आणि समृद्धी सुद्धा कायम टिकून राहते. ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे त्यांच्यासाठी नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जातं. नागपंचमीच्या दिवशी आपल्याला इच्छित फळ मिळण्यासाठी काय करावं, तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करावं. नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांना त्याचबरोबर नागदेवाला दूध अर्पण करावं. असं केल्यानं व्यक्तीला सर्व वेदनांपासून आराम मिळतो आणि चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं. शिवाय नागपंचमीच्या दिवशी नाग गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे खोट्या आरोपांपासूनही आपल्याला दिलासा मिळत असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय कुंडलीतील कालसर्पदोषामुळे होणारा त्रासही कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. एवढंच नाही तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवासोबत राहू आणि केतूच्या मंत्राचाही जप करावा. आता हे मंत्र कोणते, तर मंत्र पुढील प्रमाणे. पहिला मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय. त्यानंतर राहू मंत्र ओम भ्रम भ्रौम सह राहवे नमः. केतू मंत्र ओम स्त्रीम स्त्रोम सह केतवे नमः. तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवासोबतच राहू आणि केतू या मंत्रांचा जप आवर्जून करावा. आता नागपंचमीच्या दिवशी काही विशेष कामं केल्यानं नागदेवता प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. त्यासाठी काय करावं, तर नागपंचमीच्या दिवशी शेणांपासून नाग बनवून त्याची पूजा करण्याची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी योग्य प्रकारे पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी बरेच जण उपवास करतात. या दिवशी सात्विक अन्न खावं. शक्य असल्यास नाग मंदिरात जाऊन नागदेवतेची पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी दूध आणि दही दान करण्याला विशेष महत्त्व आहे. शिवाय घरात सापाचे चित्र लावल्यानंही घरात सुख शांती कायम टिकून राहते. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. मात्र असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नये. दूध हे सापासाठी विषासारखं असू शकतं. म्हणून फक्त त्यांच्या मूर्तीला किंवा चित्राला दूध अर्पण करावं. याचबरोबर नागपंचमीला चाकू, सुया यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणं अशुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी शिवणकाम आणि भरतकाम केलं जात नाही. शिवाय नागपंचमीला अनेक जण लोखंडी पातेल्यात अन्न शिजवत नाही. धार्मिक मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी तवे हे सापाचे फण मानले जातात. म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये किंवा लोखंडी भांड्यामध्ये अन्न खाऊ नये असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त असं मानलं जातं की सापांसाठी केलेली कोणतीही पूजा नागदेवांपर्यंत पोहोचते. म्हणूनच अनेक जण या दिवशी सर्पदेवतांच्या रूपात जिवंत सापांची पूजा करतात. हिंदू धर्मात सापांना सर्पदेवता म्हणून पूजनीय मानलं गेलंय. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा आणि उपवास केल्यानं सर्पदंशाचा धोका सुद्धा कमी होतो असं म्हणतात. या नागाची दुधानं स्नान करून पूजा केल्यानं पुण्य प्राप्त होतं. शिवाय या दिवशी अनेक जण घराच्या मुख्य गेटवर सापाचं चित्रही काढतात. आता नागपंचमी का साजरी केली जाते, तर नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारण सांगितले गेले. नाग हा महादेवांना प्रिय आहे. महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत असतात.
त्यामुळे महादेवांच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा केल्यानं महादेवांचे आशीर्वाद मिळतात. याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्यानं कालसर्प दोषही दूर होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं गेलंय. तर यंदा 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे. या दिवशी काय करावं आणि काय करू नये, त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी विधिवत पूजा कशी करावी